मालेगांव से इस वक्त की बड़ी खबर सामने आ रही है। बोगस जन्म प्रमाण पत्र प्रकरण में पूरे महाराष्ट्र को हिला कर रख दिया है। शहर में फर्जी जन्म प्रमाण पत्र बनाने का यह मामला अब सिर्फ एक अपराध नहीं बल्कि प्रशासन कानून की साख पर सीधा सवाल बन गया है। मालेगांव चावड़ी पुलिस थाने में गुना रजिस्टर नंबर 40/25 के तहत मामला दर्ज कर लिया है। इस केस में मुख्य आरोपी एजेंट और कुछ सरकारी अधिकारियों को जिला सत्र न्यायालय से जमानत भी मिल चुकी है। जमानत के बाद भी राजनीतिक दलों के कुछ कार्यकर्ताओं ने जश्न मनाया है, जिससे समाज में गलत संदेश जा रहा है। राजनीतिक छत्र छाया में अपराधी सुरक्षित महसूस कर रहे हैं। गेल्या वर्षभरात विविध सरकारी यंत्रणांकडून, त्याच्यात महसूल यंत्रणा आहे आणि न्यायालयीन यंत्रणा आहे, यांच्याकडून अनेक जन्माचे दाखले मालेगावातल्या काही लोकांना दिले गेलेले आहेत। नुसते मालेगावातलेच लोक आहेत असं नाही, तर बाहेरचे देखील लोक आहेत। त्यांनी कोर्टामध्ये किंवा तहसीलदारांच्या न्यायालयात अर्ज करून आमच्या जन्माची नोंद झालेली नाहीये अशा पद्धतीचे कथन करून त्याच्यासोबत अनेक बोगस कागदपत्र लावून साधारणतः 6000 पेक्षा जास्त जन्माचे दाखले मिळवलेले आहेत। ह्या जन्माच्या दाखल्यांसंदर्भात ज्यावेळेस मालेगावातील सजग नागरिकांनी तक्रारी केल्या तर त्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने एक विशेष तपास पथक, एक एसआयटी स्थापन केलेली होती। ह्या एसआयटीच्या तपासात असं उघडकीला आलं की मालेगावातून जारी झालेले जवळपास 6000 बोगस जन्माचे दाखले आहेत आणि ह्या बोगस जन्माच्या दाखल्यांच्या संदर्भात ज्या वेळेस गुन्हे दाखल झाले त्या गुन्ह्यांच्या तपासामध्ये सरकारी अधिकारी, एजंट्स, मिडलमन, काही वकील मंडळी आणि लाभार्थी यांचा समावेश असल्याचं दिसलंय। सगळ्यात महत्त्वाचा धोका असा याच्यात आहे की ज्या लोकांचा जन्मच भारतात झालेला नाही, कदाचित ते बांगलादेशी असतील, कदाचित ते रोहिंग्या असतील किंवा ज्यांचा कोणताही वेअरअबाउट्स आपल्याला मिळत नाही, अशा लोकांनी देखील मालेगावातील ढिसाळ कारभाराचा फायदा घेत जन्माचे दाखले मिळवलेले आहेत। या संदर्भात ज्या आरोपींच्या विरोधात गुन्हे दाखल झाले त्या सरकारी अधिकाऱ्यांना, मिडलमन्सला आणि एजंट्सला आजपर्यंत कोर्टाने जामीन दिला नाही। आम्ही कोर्टापुढे एक गोष्ट प्रामुख्याने मांडली सरकारी वकील म्हणून काम करत असताना की हे संपूर्ण देशविघातक असं कृत्य आहे। हे देशाच्या विरोधात चाललेलं रॅकेट आहे, हे षडयंत्र आहे। परकीय नागरिकांना भारतीय दाखवण्यासाठी मालेगावातून जन्माचे दाखले दिले जातात आणि मग त्यांच्या आधारावरती ते पासपोर्ट घेतात आणि सन 2019-20 मध्ये असे 2 बांगलादेशी मालेगावात सापडले होते की ज्यांच्याकडे मालेगावच्या जन्माच्या दाखल्यावरती भारत सरकारनं जारी केलेला पासपोर्ट होता। ह्या धोक्याचा जर आपण सखोल असा अभ्यास केला किंवा विचार केला तर असं लक्षात येतं की कदाचित उद्या भारतात एखादं देशविघातक कृत्य, बॉम्बस्फोटासारखं, पहलगाम सारख्या गोळीबाराचं कृत्य एखादा पाकिस्तानी करेल तर त्याच्याकडे मालेगावचा जन्माचा दाखला असेल आणि असं झालं तर हे देशाच्या सुरक्षेला, देशाच्या इब्रतीला अतिशय वाईट होणार आहे। त्याच्यामुळे शासनाने या संदर्भात अत्यंत कडक भूमिका घेतली आहे। आमच्यासारखे लोक सातत्याने हा प्रश्न न्यायालयांपुढे मांडता आहोत। आम्ही हे प्रश्न सगळ्या व्यासपीठावर घेऊन चाललोय। मला खात्री मालेगावातलं काय, पण हे देशातलं परकीय नागरिकांना जन्माचे दाखले देण्याचं, ज्यांचे जन्माचे दाखले नाहीये त्यांना बोगस कागदपत्रांच्या आधारे भारतीय ठरवण्याचं जे षडयंत्र आहे ते आम्ही उधळून लावू।